वेळ, काळ आणि टार्गेट सैन्य ठरवणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आणि चर्चा सुरू झाली ती म्हणजे भारत पाकिस्तानला धडा कधी शिकवणार याची. उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. दहशतवादाला समूळ नष्ट करणार अशी स्पष्ट भूमिका भारताने जाहीर केली आणि पाकिस्तानचे धाबे रणळले. पेहलगाम हल्ल्याला आता 13 दिवस उलटून गेले तरी सुद्धा पाकिस्तानवरती अजून आपण थेट ऍक्शन का घेतली नाही असा प्रश्न आता विरोधक विचारतायत. याला खरं तर कारण सुद्धा असंच आहे. जेव्हा जेव्हा भारतावरती दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर क्विक रिस्पॉन्स देत भारताने दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंय. मग उरी हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक असू दे किंवा पुलवामा हल्ला झाल्यानंतर केलेला एअर स्ट्राईक असू दे. 2016 साली उरीमध्ये हल्ल्यात आपले 18 जवान शहीद झाले आणि हल्ल्याच्या 11 दिवसानंतर म्हणजेच 29 सप्टेंबर 2016ला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसत भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केलेले होते. तर 2019 मध्ये पुलवामामध्ये सीआरपीएफची बस दहशतवाद्यांनी उडवली. यामध्ये आपले शहीद झालेले 40 जवानांचा बदला आपण 12 दिवसांनी एअर स्ट्राईक करून घेतलेला होता. आता पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे ही कारवाई कधी होते ही चर्चा आपल्याला बघायला मिळते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असेल अजित डोवाल आणि तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सैन्याला पूर्णपणे मोकळीक दिलेली आपण बघितली आहे. तसंच कारवाईसाठी वेळ, दिवस आणि लक्ष्य ठरवण्याचे अधिकार हे सैन्याला दिलेले आहेत. त्यामुळे पहलगाम हल्ल्याला 13 दिवस उलटल्यानंतर निर्णायक उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने तीनही आपल्या दलांच्या प्रमुखांशी चर्चा करत आढावा घेत आहेत. दरम्यान उरी हल्ल्याचा बदला लष्करानं घेतलाय तर पुलवामा हल्ल्याचा बदला वायुदलानं घेतलेला आहे. त्यामुळे आता पहलगाम हल्ल्याचा बदला नौदल घेणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. याला कारण सुद्धा तसंच बघायला मिळत आहे. सध्याची जर परिस्थिती बघितली तर सागरी किनाऱ्याच्या भोवती भारताने पाकिस्तानची कोंडी करायला आपण सुरुवात केली. अरबी समुद्रात भारताची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत आता सज्ज झालेली आहे. तर दुसरीकडे भारतीय बनावटीची INS सुरतवरून यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी आपण केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ माजली. आता जर बघायचं झालं तर पाकिस्तानच्या मदतीला आलंय ते तुर्कस्तान. तुर्कस्तानची युद्धनौका TCG बायुकाडा ही कराची बंदरामध्ये दाखल झाली आहे. TCG बायुकाडा पाकिस्तानी नौदलासह युद्धाभ्यास करणार आहे. पण भारतीय नौदलाच्या विशाल सामर्थ्यासमोर तुर्कस्तानची एक युद्धनौका टिकाऊ लागणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे.